Fine. Are the voice and screen clear? All okay? Are the voice and screen clear? Replying in the chat box. Hmm? All okay? Tell me fast. Yes, good. Fine. So everyone concentrate now again. Sir, we want to visualize the loops. So instead of kx, let us try to plot values of x. Kx angle होता ना, मैं angle च्या values घेतल्या 0, pi by 2, pi, 3 pi by 20, 2 pi. Let us try to plot x. Instead of kx, let us try to plot x. So we have values of kx 0, pi by 2 pi, 3 pi by 2 and 2 pi. And we want values of x. Okay. So first of all write kx equal to, replace the k as 2 pi upon lambda and x as x. Now this x is equal to the value of kx into lambda upon 2 pi. एवढं तर जमते सर आम्हाला पण. आता kx ची एक एक व्हॅल्यू टाका. जेव्हा kx 0 आहे तेव्हा x किती येणार? 0. जेव्हा kx 0 आहे, kx 0 असेल तेव्हा x किती येणार? 0. Next, when the kx is equal to pi by 2, when the kx is equal to pi by 2, what is the value of x? कोण सांगेल? It is lambda by 4. kx equal to pi by 2 असेल तर x किती येईल? kx equal to pi by 2 असेल तर x equal to सर lambda by 4 येईल. Third, when kx equal to pi, when kx equal to pi, what is x? When kx equal to pi, the value of x is lambda by 2. Next, when kx equal to 3 pi by 2, हे सगळं जमतंय तुम्हाला, त्यामुळं टाइमपास करायला नको, लिहा. चेक करा बरोबर लिहिलंय का? When x is equal to, sorry, when kx equal to 3 pi by 2, kx बाळांनो 3 pi by 2 असताना x किती असेल? 3 lambda by 4 असेल सर. Next, when kx is equal to 2 pi, when kx is equal to 2 pi into lambda by 2 pi करा. आन्सर काय येते? लॅम्बडा येते. आन्सर काय येते? लॅम्बडा येते. बरं, जमलं इथपर्यंत? बर, म्हणजे असं आहे का बघा, नीट लक्ष द्या. ट्राय टू ऑब्झर्व इट केअरफुली. इन्स्टेड ऑफ kx यू वॉन्ट टू प्लॉट x. सिंपल होतं की सर. एक वेव्ह म्हणजे काय, इथं स्टार्ट झाली वेव्ह, हाफ वेव्ह झाली, इथं कंप्लीट वेव्ह झाली. म्हणजे हा स्टार्ट पॉइंट जर घेतला असता आणि जर इथं एक्स प्लॉट करायचं ठरवलं असतं तर इथं 0 आला असता आणि इथं काय आला असतं? लॅम्बडा आला असता. एक वेव्ह कंप्लीट झाली नाही का? एक वेव्ह कंप्लीट झाली नाही का? मला सांगा की इथनं स्टार्ट केलं की इथं संपेल ना एक वेव्ह, बरोबर का? मोठ्याने सांगा. मग इथं 0 आला असतं, इथं लॅम्बडा आला असतं की, म्हणजे kx इक्वल टू 2 पाय असताना इथं लॅम्बडा येणारच होता सर, बरोबर? म्हणजे डायरेक्टली पण करता आला असतं. ठीक आहे. इथं kx इक्वल टू पाय असताना इथं बरोबर हाफला काय येणार होतं बा? लॅम्बडा बाय 2. चेक करा, kx इक्वल टू पाय असताना इथं लॅम्बडा बाय 2 आलाय का? kx इक्वल टू पाय असताना लॅम्बडा बाय 2 आलाय. kx इक्वल टू पाय असताना इथं लॅम्बडा बाय 2 आलाय. मग सर असं केलंच तर चाललं असतं की 2 पायचे 4 पार्ट्स केलेत, पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. 90, 180, 270 आणि 360. 90 म्हणजे 1/4 आहे ना, लॅम्बडाचा पण 1/4 किती? लॅम्बडा बाय 4. लॅम्बडाचा 1/4 काय येईल? लॅम्बडा बाय 4. त्यानंतर 180 म्हणजे 1/2 आहे, 360 चा हाफ आहे, मग लॅम्बडाचा पण हाफ. 3 पाय बाय 2 म्हणजे 3/4 आहे ना, 270 काय आहे? 360 चा 3/4 आहे, म्हणजे इथं पण काय आला पाहिजे? 3/4 ऑफ लॅम्बडा. मीन्स लॅम्बडा करस्पॉन्ड्स टू 2 पाय, 180 corresponds to lambda by 2, 270 corresponds to 3 lambda by 4,
and pi by 2 corresponds to lambda by 2, lambda by 4. Pi by 2 म्हणजे lambda by 4, 3 times pi by 2 म्हणजे 3 times lambda by 4. जमलं? इथपर्यंत लक्षात आलं? बर, आता माझ्या बरोबर हे ड्रॉ करा. सगळे नेक्स्ट पॉइंट आपोआप सिक्वेन्शियली क्लिअर होत जात आहेत. लक्षात येत नाही आपण एका पॉइंट मधून दुसऱ्या पॉइंटला केव्हा चाललोय, पण सगळे पॉइंट्स आपोआप येत जात आहेत. वी आर स्टिल प्लॉटिंग एम्प्लिट्यूड वर्सेस पोझिशन. लेट अस प्लॉट दी पोझिशन 0, lambda by 4, just keep on writing, lambda by 2, 3 lambda by 4 and lambda. थोडासा ऍक्सिस मोठा करूयात. फाईन. कुठला ग्राफ काढायचा आहे? कॉस्टचा ग्राफ काढायचा आहे. प्लस कॉस्टचा की मायनस कॉस्टचा? मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा. प्लस कॉस्टचा ग्राफ काढायचा. इथं मॅक्सिमम व्हॅल्यू किती? सर पॉझिटिव्ह कोइफिशियंट किती असेल तो? +2a. इथं निगेटिव्ह व्हॅल्यू किती असेल? -2a असेल. प्लस कॉस्टचा ग्राफ कसा असतोय? +1 0 -1 0 +1. बरोबर? समजलं का? सो इथल्या पार्टिकलचा ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड 2a, इथल्याचा a, इथल्याचा 0. आता इथल्या पार्टिकलचा ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड असं म्हणतात का -a आहे? एम्प्लिट्यूड कधी निगेटिव्ह असतो का? एम्प्लिट्यूड कधीच निगेटिव्ह नसतो. जेवढा निगेटिव्ह आहे एम्प्लिट्यूड तेवढा पॉझिटिव्ह पण असणारच आहे. सो म्हणून काय करायचं? या कॉस्टला लगेच मिरर करून घ्यायचं. मिरर करून घेतलं. आता लूप इमॅजिन झाले असतील तुम्हाला. झाले का? लूप इमॅजिन झाले? ही स्ट्रिंगच आहे तुमची. ही काय आहे? ही तुमची स्ट्रिंगच आहे, दुसरं काय नाहीये. पोझिशनच प्लॉट केली म्हणजे स्ट्रिंगच प्लॉट केली. जमलं का तुम्हाला? ओके. आता पार्टिकल्स व्हायला लागले ऑसिलेट. या पार्टिकलला ऑसिलेशन व्हायची परमिशन काय आहे? 2a न ऑसिलेट हो. या पार्टिकलला लेट से a न ऑसिलेट हो. या पार्टिकलला लेट से 0 न ऑसिलेट हो. याला परत 2a न ऑसिलेट हो. हा 2a न ऑसिलेट होतोय. हा पण 2a न ऑसिलेट होतोय. हे सगळे 2a न ऑसिलेट होणारे कोण आहेत? अँटीनोड आहेत की नोड आहेत? काय म्हणायचं त्याला? अँटीनोड म्हणायचं की नोड म्हणायचं? सो इथे लिहा a, इथे लिहा a, इथे लिहा a. या तिन्हीला एरो करून लिहा अँटीनोड्स. हे सगळे आहेत अँटीनोड्स. These particles which are vibrating with 0 amplitude, they are called as nodes. या दोन्हीला एरो करून लिहा नोड्स. या दोन्हीला एरो करून लिहा नोड्स. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. एवढं लिहून झालं की मला क्लिअर अँड रिटन म्हणा. नेक्स्ट मी काही क्वेश्चन्स विचारेन. आतापर्यंत शिकवलेलं समजलं का चेक करेन, मग पुढच्या पॉइंटला जाईन. जस्ट रिप्लाय मी क्लिअर अँड रिटन सो दॅट आय कॅन आस्क दी क्वेश्चन्स. क्वेश्चन साठी तयार राहा. चुकलात तर बघाच. चुकलात तर नोडला लिहून बसवणार म्हणजे ऑसिलेट होऊ देणार नाही. फ्रीडम संपली मग. हा झाले का लिहून? विचारू का क्वेश्चन? व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स? सक्सेसिव्ह म्हणजे ऍडजेसंट. व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स? पोझिशन्स लिहिलेत. Distance between successive nodes. Anyone in the chat box also? Lambda by 2. Lambda. What is distance between successive nodes? Adjacent, consecutive किंवा adjacent nodes मध्ये डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स काढायचं म्हणजे पोझिशन मधला डिफरन्स घ्यायचा. किती आहे? मोठ्याने सांगा. मोठ्याने सांगा. लॅम्बडा बाय 2 म्हणणारे हात वर करा. लॅम्बडा बाय 2 म्हणणारे हात वर करा. लॅम्बडा बाय 4 म्हणणारे हात वर करा.
सर आमचं बाकीचं काय म्हणणं नाहीये. बाकीच्यांचं काय? आम्ही अपक्ष आहोत सर. कशाला कुठल्या फंदात पडता? हा, द करेक्ट आन्सर इज लॅम्बडा बाय 2. द करेक्ट आन्सर इज लॅम्बडा बाय 2. नीट लक्ष द्या. मी काय विचारलंय? ऍडजेसंट नोड्स मधलं डिस्टन्स विचारलंय. या नोड नंतर नेक्स्ट नोड कुठे आहे? या पोझिशनला आहे. सो बाळांनो, मी तुम्हाला हे डिस्टन्स विचारलंय. याला म्हणायचं डिस्टन्स फ्रॉम नोड टू नोड, DNN, डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट नोड्स. लिहा माझ्या बरोबर. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह, येतंय तुम्हाला, फक्त तुम्ही रॅन्डम गेस करून आन्सर देताय. विचार करून लिहा ना. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स. आता मी सांगितल्यानंतर लगेच कळणार आहे. आता हे डिस्टन्स काढायचं. हे डिस्टन्स कसं काढणार? हा रेफरन्स आहे. दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन, 3 लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 4. किती येते आन्सर? दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन, म्हणजे हे डिस्टन्स कळेल. डिस्टन्स कसं काढणार आहे? एक रेफरन्स आहे, त्या रेफरन्स पासून ही पोझिशन दिली आहे, त्या रेफरन्स पासून ही पोझिशन दिली आहे. सो दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन. सांगा बरं, 3 लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 4. किती आलं आन्सर बाळ? 2 टाइम्स लॅम्बडा बाय 4. आणि 2 टाइम्स लॅम्बडा बाय 4 चा आन्सर किती असते? लॅम्बडा बाय 2. जमलं सगळ्यांना? लक्षात आलं सगळ्यांना? परीक्षेमध्ये विचारतात, फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स, आणि इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह येतात. त्या इक्वेशनचा वापर करून, लिसन टू मी केअरफुली, फॉर्म्युला तुम्हाला पाठ असतो, लॅम्बडा डायरेक्टली देत नाही. तिथंच तर ट्विस्ट आहे. लॅम्बडा डायरेक्टली दिला तर कुणीही जाऊन काय लिहून येईल लगेच? लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा दिलेला असतो, आपण 2 आन्सर लिहून येईल. ते काय करतात? लॅम्बडा देत नाहीत आणि विचारतात काय? फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स. आपण काय म्हणायचं? लॅम्बडा देताय का? देत नाही. मग आपण काय म्हणायचं? ठीक आहे, दिला नाही, इक्वेशन ऑफ वेव्ह तर द्या. इक्वेशन ऑफ वेव्ह दिला तर त्यात एक्सचा कोएफिशियंट सापडतोय. एक्सचा कोएफिशियंट असतोय के. एक्सचा कोएफिशियंट काय असतोय? के. म्हणजे के ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली असते. के ला काय रिप्लेस करशील? 2 पाय अपॉन लॅम्बडा. के ला काय रिप्लेस करणार? 2 पाय अपॉन लॅम्बडा. आपलं काम झालं म्हणायचं, त्यांना जावं म्हणायचं. आता के दिला ना तुम्ही आम्हाला, लॅम्बडा आम्हाला मिळाला, आपला लॅम्बडा इथे टाकायचा, आन्सर काढायचं. दॅट्स इट. क्वेश्चन समजला? नेक्स्ट क्वेश्चन, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटी नोड्स. हा, सांगा. लॅम्बडा बाय 2 म्हणणारे हात वर करा. डिस्टन्स बिटवीन, लाजायचं काय हात वर करत? आम्ही आहे लॅम्बडा बाय 2 पक्षाचे. हा, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटी नोड्स, लॅम्बडा बाय 2. बर, लॅम्बडा बाय 4 म्हणणारे हात वर करा. कुठला की हा पक्ष? कोण नाही आहे याच्यात? बर, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटी नोड्स. लेट अस ट्राय टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटी नोड्स. करेक्ट आहे, जमायला लागले तुम्हाला, नीट लक्ष द्या. सक्सेसिव्ह अँटी नोड्स, दिस इज द अँटी नोड, दिस इज ऑल्सो द अँटी नोड. या अँटी नोडची पोझिशन काय आहे? लॅम्बडा बाय 2 आहे. हा रेफरन्स आहे ना. एक अँटी नोड सर लॅम्बडा बाय 2 या पोझिशनला आहे, नेक्स्ट अँटी नोड सर लॅम्बडा या पोझिशनला आहे. सो दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन. काय करशील? दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन. आय एम आस्किंग दिस डिस्टन्स. त्याला म्हणायचं डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट नोड्स, सॉरी ऍडजेसंट अँटी नोड्स. डिस्टन्स फ्रॉम अँटी नोड टू अँटी नोड, डिस्टन्स फ्रॉम नोड टू नोड, DNN. डिस्टन्स फ्रॉम अँटी नोड टू अँटी नोड, DAA. ओके, सो अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स काय असेल? हा, लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2. किती आला आन्सर? कुणाला डाऊट आहे का? अडचण आहे का? अवघड वाटतंय का? असेल तर सांगा पटकन, आपण परत एकदा रिवाइज करू वाटलंच तर. जमलंय का बघा? म्हणजे हे डिस्टन्स पण किती येणार? लॅम्बडा बाय 2 येणार, बरोबर? मग डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स विचारतील, अँटी नोड्स विचारतील, सर काढता येईल आम्हाला, टेन्शन घेऊ नका तुम्ही, आमचा मी करतो. नेक्स्ट, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड. आता नीट विचार करा. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड.
पाय बाय 4 कसं म्हणतात काय कळत नाही मला. अँगल डिस्टन्स विचारतात आणि अँगलची व्हॅल्यू सांगतात. म्हणजे तुझं नाव काय विचारलं तर मी सांगित राहतोय असं म्हणायचं. विचारतोय मी काय डिस्टन्स, सांगताय तुम्ही काय अँगल. पाय बाय 4 म्हणायला लागलाय, मी विचारतोय डिस्टन्स. नीट विचार करा, पटकन सांगा. हा कन्फर्म आहे. काय केलं तुम्ही सर, एक अँटी नोड बघा कुठं आहे, तो λ/2 ला आहे. आणि सर त्याच्या मागचा नोड बघा तो कुठं आहे, λ/4 ला आहे. सो आता मी तुम्हाला हे डिस्टन्स विचारलंय, त्याला म्हणायचं डिस्टन्स फ्रॉम नोड टू अँटी नोड, DNA. डिस्टन्स फ्रॉम नोड टू अँटी नोड, डिस्टन्स फ्रॉम नोड टू अँटी नोड. काय आलं बा, डिस्टन्स फ्रॉम नोड टू अँटी नोड. सर दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन, λ/2 मायनस λ/4. जस्ट कीप ऑन रायटिंग. सगळं सिंपल आहे. कळायला लागलं की सगळं सिंपल होते, अदरवाईज नाही कळलं तरच ते अवघड आहे. तसं बघायला गेलं सिक्वेन्शियली जर मी तुम्हाला सांगत गेलो तर तुम्हाला सगळं समजणार आहे, सगळं सिंपल वाटणार आहे. फाईन. सो डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स DNN, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटी नोड्स अँड डिस्टन्स बिटवीन नोड अँटी नोड, ऍडजसेंट नोड अँड अँटी नोड. फाईन, कळालं आम्हाला इथपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन, लूप लेंथ. व्हॉट इज द लूप लेंथ? कळेल, हळूहळू कळेल लूप लेंथ कशाला म्हणायचं. डायरेक्टली मी सांगितलं की लगेचच कळेल, पण तुम्ही जरा विचार करा. व्हॉट इज लूप लेंथ? क्वेश्चन्स ना प्रिपेअर करायला लागलोय तुम्हाला, दुसरं काही नाही, तुमच्या नकळत चालू आहे. 2A ए असा आहे, वरती खाली वरती खाली. डिस्टन्स बिटवीन, नाही डिस्टन्स बिटवीन नाही सांगणार मी. लूप लेंथ, एका लूपची लेंथ किती? एका लूपची लेंथ किती? लॅमडा. तुम्हाला यात लूप दिसला नाही? तुम्हाला यात लूप दिसला नाही? डोळे उघडा आणि बघा, दिसतोय का? अरे लूप दिसला नाही तुम्हाला इथं? इथं स्टार्ट झाला, इथं एंड झाला. लूप दिसला का नाही? मोठ्याने सांगा, येस और नो. लूप दिसला म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स. लूप लेंथ म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन. येस अंश, करेक्ट आन्सर आहे. येस, ऑनलाईन वाले पण करेक्ट आन्सर देत आहेत, सो जागे आहेत सगळे. सो डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स म्हणजेच लूप लेंथ. कळालं? फक्त आम्ही विचारणार काय तुम्हाला, लूप लेंथ सांगा. लूप लेंथ म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स. किती असेल बा? λ/2. ओके, बरोबर आहे. बर, नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी लूप्स करस्पॉन्ड टू वन वेवलेंथ? इक्विव्हॅलंट काढले, कळेल, हळूहळू कळेल. हाऊ मेनी लूप, एक वेवलेंथ म्हणजे किती लूप? आता ह्याचा आन्सर सांगितले वरती, खालचा आन्सर यायला तर पाहिजे, मॅथमॅटिकल तरी यायला पाहिजे. दिसतंय पण ते करेक्ट. ऑल ऑफ यू आर गिविंग दी करेक्ट आन्सर. करेक्ट ईशा, इट इज 2. परफेक्ट. काय केलं तुम्ही सर? हा तर एक लूप आहे, इकडे हाफ आहे, तिकडे हाफ आहे, एवढंच डोकं लावायचं होतं. सो हाऊ मेनी लूप करस्पॉन्ड टू वन वेवलेंथ? आन्सर इज 2. सो एका वेवलेंथ मध्ये 2 लूप असतात. जमलं आम्हाला. नेक्स्ट. हे सगळे डिस्टन्सेस आम्हाला समजायला चालू झालेले आहेत. ओके, आता एक फॉर्मॅलिटी म्हणून एक डेरिव्हेशन करूयात. हे सगळं जे काय आपण केलंय ते सगळं मॅथमॅटिकली परत एकदा लिहिता येतंय. कसं लिहितोय जरा बघा. क्वेश्चन आन्सर साठी तुम्ही प्रिपेअर झालेला आहात. स्टेशनरी वेव्हच्या क्वेश्चन आन्सर साठी तुम्ही प्रिपेअर झालेले आहात. फाईन. ऑब्झर्व हिअर. लेट मी राईट R इज इक्वल टू 2A cos kx. एक्स वाली टर्म लिहायची R मध्ये.
आर साठी एक्स वाली टर्म लिहायची. ओके, आर ऍज अ फंक्शन ऑफ पोझिशन लिहायचं, कारण वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळा अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन आहे. डिफरंट पोझिशन्स वी हॅव different amplitudes of oscillations. Some of the amplitudes are 2A, some of the amplitudes are 0. Individual waves ज्या होत्या, now listen to me carefully. The individual waves traveling like this, traveling in opposite direction. ज्या पॉइंटला त्या waves in phase आलेल्या असतील, listen to me carefully. If the two waves arrive at a point in phase, the resultant amplitude will be maximum A1 plus A2. पहिल्याचा पण एच होता, दुसऱ्याचा पण एच होता, मग A1 प्लस A2 चा आन्सर किती आलं? A प्लस A, आन्सर इज 2A. इट मीन्स दॅट the two waves traveling in the opposite direction, waves opposite travel करतायत म्हणजे velocity opposite आहे. आउट ऑफ फेज आहे असं म्हटलं का मी? नाही, त्यांचे ऑसिलेशन इन फेज असू शकतात ना. इट मीन्स दॅट at the positions of antinodes waves are in phase. Listen to me. हळूहळू हे बारीक 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 पॉइंट जे आहेत हे क्लिअर करायचे. At the positions of antinodes waves are arriving in phase. We know that they are traveling in opposite direction, but at given point their oscillations are in phase. एक चाललंय तिकडे, एक चाललंय इकडे, that is okay. But at a given point if their oscillations are in phase, then the amplitude of resultant wave will be maximum A1 plus A2. पहिल्याचा पण एच आहे, दुसऱ्याचा पण एच आहे, A plus A 2A. कळतंय? सो जे काय मॅथमॅटिक्स आहे आता लॉजिकली समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. दोन गोष्टींची मदत फिजिक्सला लागणार आहे. ज्या गोष्टीनं सिम्पल होते ते पहिल्यांदा करायचं, म्हणजे पहिला मॅथमॅटिक्स न करता आलं, पहिला मॅथमॅटिक्स न करायचं, लॉजिक न करता आलं, लॉजिक न करायचं, आणि नंतर दुसऱ्याचा विचार करायचा. So at the positions of antinodes, the two incoming waves are in phase. Antinode ला त्या waves कशात बाळांनो? In phase आहेत. Then what is your opinion on the positions of nodes? The two waves must be nodes ना काय असेल बाळांनो? The two waves must be out of phase and the resultant amplitude is minimum. Interference of wave शिकवलंय ना? In phase, out of phase, R max, R min. R min किती असतो? A1 minus A2. फर्स्ट वेव्हचा अँप्लिट्यूड A, सेकंड वेव्हचा अँप्लिट्यूड A minus A 0. So these particles are oscillating with resultant amplitude 0. समजायला लागलंय का? लक्षात यायला लागलंय? झेपतंय का? झेपतंय ना? बर. Fine. Now write this equation again and write positions of nodes. Positions of nodes. At node or nodes R must be equal to 0. Resultant amplitude of oscillation बघा 0 असला पाहिजे म्हणून त्याला नोड म्हणायचं. Okay, therefore this equation modifies to 0 is equal to 2A cos kx. जिथं अवघड वाटेल तिथं मला थांबवायचं आणि विचारायचं सर ही स्टेप का? नोड आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड बघा त्या पोझिशनचा 0 पाहिजे. सो 0 इक्वल टू 2A cos kx. डिवाइड बाय 2A करा. 0 is equal to cos kx. 0 is equal to cos kx. Cos चं सर्कल 0, pi by 2, 3 pi by 2, 0 pi by 2 pi, 3 pi by 2, comma 2 pi. Cos चं सर्कल हॉरिझॉन्टल ऍक्सिस cos is +1 -1. cos कधी 0 आहे? व्हर्टिकल ऍक्सिसला. सो 0 0 राईट साइडला +1, लेफ्ट साइडला -1. कॉसचं लॉजिक माहित आहे ना? हॉरिझॉन्टल ऍक्सिसला साइन 0 आहे आणि व्हर्टिकल ऍक्सिसला कॉस 0. कॉस जर व्हर्टिकल ऍक्सिसला 0 असेल तर राईटला पॉझिट +1 आणि लेफ्टला -1. हे झालं आपलं कॉसचं सर्कल. आता मला सांगा कुठल्या व्हॅल्यूज पाहिजे आहेत आपल्याला 0 व्हॅल्यू पाहिजे. कॉसची व्हॅल्यू काय पाहिजे आहे? 0 पाहिजे आहे. मग बाळांनो तुम्हीच सांगा अँगलच्या व्हॅल्यूज काय काय पॉसिबल आहेत? पाय बाय 2, म्हणा माझ्या बरोबर, पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2, 11 पाय बाय 2 असा येते. सर ते 5 पाय बाय 2 कसं म्हटलं तुम्ही 3 पाय बाय 2 नंतर? आता लक्ष द्या.
झिरोला मी 0 टाइम्स पाय बाय 2 म्हणू शकतो. 1 टाइम्स पाय बाय 2. पायला मी 2 टाइम्स पाय बाय 2 म्हणू शकतोय. 2 कॅन्सल. काय म्हणजे 2 टाइम्स पाय बाय 2, 3 टाइम्स पाय बाय 2, 2 पायला मी 4 टाइम्स पाय बाय 2 म्हणू शकतोय. बघा परत एकदा 2 पायला काय लिहितो, 2 पायला काय लिहायला लागलोय मी, 4 टाइम्स पाय बाय 2, 4 टाइम्स पाय बाय 2, 4 टाइम्स पाय बाय 2. कळेल का? सो परत बघा 0 टाइम्स पाय बाय 2, 1 टाइम्स पाय बाय 2, 2 टाइम्स पाय बाय 2, 3 टाइम्स पाय बाय 2, 4 टाइम्स पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 6 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 8 पाय बाय 2, 9 पाय बाय 2 अँड सो ऑन. जमलं? सो ऑब्झर्व करा. कुठल्या कुठल्या अँगल साठी कॉस 0 आहे? सर व्हर्टिकल अँगल साठी कॉस 0 आहे. मग बाळांनो ते अँगल काय असतील? सर पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2. सो पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 अँड सो ऑन. कॉमा देऊन डॉट डॉट डॉट. आपल्याला काय पाहिजे आहे? सर पोझिशन्स ऑफ नोड्स पाहिजे आहेत. म्हणजे बाळांनो एक्सच्या व्हॅल्यूज पाहिजे आहेत. सर एक्सच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी to find out values of x, we need to know k. We need to know k. What is k? k ला कसं रिप्लेस करणार? k is equal to 2 pi upon lambda. k is equal to 2 pi upon lambda. So right here 2 pi upon lambda into x is equal to, just keep on writing, pi by 2, 3 pi by 2, 5 pi by 2, comma dot 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 and so on. Sir, this pi, this pi, this pi, this pi cancel. Fine. This 2 in the denominator, this lambda in the numerator. Comma आहे ना? एकची ही व्हॅल्यू असू शकते, ही असू शकते, ही असू शकते. This lambda in the numerator, lambda, comma, lambda, comma, lambda. This 2 in the denominator, हा 2 denominator आला तर आन्सर काय येईल? लॅम्डा बाय 4. हा 2 पण डिनॉमिनेटर मध्ये आला, आन्सर काय येईल? लॅम्डा बाय 4. हा 2 डिनॉमिनेटर मध्ये आला, आन्सर काय येईल? लॅम्डा बाय 4. इथं 1 टाइम्स लॅम्डा बाय 4 असेल, इथं 1 टाइम्स, इथं काय असेल? 3 टाइम्स, इथं काय असेल? 5 टाइम्स. सो कॅन आय से ऑड मल्टिपल्स ऑफ लॅम्डा बाय 4 म्हणजे नोडच्या पोझिशन्स. एकदा जरा बघा, विचार करा, त्याचा अनालिसिस करा, 1 मिनिट वेळ घ्या आणि मग मला क्लिअर अँड रिटन असं चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पहिल्यांदा सगळं समजून घ्या, डायजेस्ट करा ते. समजून घ्या, डाऊट असेल विचारा, डिस्कस करू शकतोय आपण. जमलंय का बघा? सगळ्यांनी सांगा, सगळ्यांना कळण्यासारखं, ती काय फार अवघड नाहीये. सर ती फक्त तुम्हाला कळू शकते असं काय नाही, जे मला कळलंय ते तुम्हाला कळणारच. जमलंय का? काय चुकीचं केलंय का मी? केले ना बरोबर? So odd multiples of lambda by 4 are the positions of nodes. तुमच्या नोटबुक मध्ये चेक करा आता, पोझिशन्स ऑफ नोड्स. लॅम्बडा बाय 4 ला पहिली असेल पोझिशन ऑफ नोड, आहे का? 3 लॅम्बडा बाय 4 ला दुसरी पोझिशन ऑफ नोड असेल, आहे का? चेक करा तुमच्या नोटबुक मध्ये, मॅच होईल आता. पुढची जिथं कुठे येणार आहे ती काय असेल पोझिशन ऑफ नोड? 5 टाइम्स लॅम्बडा बाय 4 असणार आहे. कळतंय का? समजायला लागलंय? गुड, फाईन. आता काय करूयात? आणखीन एक फॉर्मॅलिटी करूयात, पोझिशन ऑफ अँटी नोड्स कॅल्क्युलेट करूयात. लिहा, पोझिशन्स ऑफ अँटी नोड्स. पोझिशन्स ऑफ अँटी नोड्स. बघा, ऍट अँटी नोड, बोला आर ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? मॅक्सिमम असली पाहिजे. सर काय असू शकते बा? 2a. -2a चालणार नाही का? नाही चालणार -2a? का नाही चालणार? 2a न वरती जा म्हणून सांगणं म्हणजे पण मॅक्सिमम फ्रीडम देणं, आणि 2a न खाली जा म्हणून सांगणं
म्हणजे पण मॅक्सिमम फ्रीडम देणं. So we can write plus 2a as well as minus 2a. So R should be plus minus 2a. Vibrate व्हायचं नाही म्हणजे resultant amplitude 0. Maximum oscillation चा amplitude म्हणजे plus 2a or minus 2a. Fine. Therefore, हे इक्वेशन काय होतं आपलं? R is equal to 2a cos kx. R च्या व्हॅल्यूज काय? Plus or minus 2a. Now just keep on writing. Just go with the flow of the derivation. Sir, 2a cancel. Answer is plus minus 1. बाळांनो cos plus 1 किंवा minus 1 पाहिजे. We want cos as plus 1 or minus 1. So what are the possible values of angle? तुम्हीच सांगा मला. Horizontal angles or vertical angles? Angle काय पाहिजे? Cos च्या आतली व्हॅल्यू म्हणजे angle. For what angle the value of cos is plus 1 or minus 1? In the chat box also reply me. Horizontal angle or vertical? H or V? मोठ्याने सांगा. शुअर आहात का? आता माझ्या बरोबर म्हणा. 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय 8 पाय. ऑड नाही घ्यायचं. मी म्हटलं का तुम्हाला ऑड घ्यायचंय? मी ऑड घेतलं का? बरं, माझी मिस्टेक झाली असेल. ऑड नाही घ्यायचं. सगळेच येतील ना. 0 येईल, पाय येईल, 2 पाय येईल, 3 पाय येईल, 4 पाय येईल, 5 पाय येईल, 6 पाय 7 पाय 8 पाय 9 पाय सगळे येतील. बरोबर का? काय अडचण आहे? इथं काय आहे? 0. इथं काय आहे? 1 टाइम्स पाय. इथं काय आहे? 2 टाइम्स पाय. इथं काय असेल? 3 टाइम्स पाय. 4 टाइम्स पाय कसं असेल? 4 टाइम्स पाय परिस्थिती येईल. 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय. इव्हन मल्टिपल ऑफ पाय इथं आहे. लॅम्बडा बाय 4 चं सॉरी लॅम्बडा बाय 4 म्हणतो. पाय बाय 2 चं लॉजिक नाही आहे आता. पाय बाय 2 चे मल्टिपल घेताना ऑड मल्टिपल्स आले होते, ते सोडून द्या. आता पाय बाय 2 चे मल्टिपल्स घेतोय का आपण? नाही. हॉरिझॉन्टल अँगल्स मी तेच सांगायचा प्रयत्न करालोय. एकदा मिस्टेक झाली की परत मिस्टेक ती होणार नाही. व्हर्टिकल अँगल्स म्हणा बरं माझ्या बरोबर. पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 7 पाय बाय 2 9 पाय बाय 2. आता हॉरिझॉन्टल अँगल म्हणताना नुसते ऑड किंवा नुसते इव्हन घेऊन चालत नाही. आता म्हणा माझ्या बरोबर. 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय 8 पाय 9 पाय. जमलं? ओके. सो ह्या सगळ्या त्या मेथड्स आहेत जे एकदम माइंड मध्ये तुमच्या क्लिअर व्हायला पाहिजे. 0 पाय 2 पाय 3 पाय and so on. Okay. So we want positions of antinodes. It means that we want x. Okay. Replace k as 2 pi upon lambda. X as x is equal to 0 pi 2 pi 3 pi and so on. Fine. All these pi can cancel. Now this lambda in the numerator and 2 in the denominator. लॅम्डा इंटू 0 अपॉन 2. सर 0 येते आन्सर. 0 ला मल्टिप्लाय डिवाइड काय करायचं ते करा. हा इथं 1 असेल. इथं काय असेल? पाय कॅन्सल झालाय म्हणजे इथं 1 असेल. लॅम्डा अपॉन 2. इथं 2 आहे. काय होईल? दिस 2 as it is. This lambda in the numerator and this 2 in the denominator. Next. Observe carefully. This 3 as it is. This lambda in the numerator. This 2 in the denominator. Okay. Can I write it like this? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 न मल्टिप्लाय करायचं. मुद्दाम करायचं. आय एम डुईंग इट डेलिबरेटली. Check if I am right or wrong. Even multiple of lambda by 4. इकडे काय आले? Odd multiple of lambda by 4.
रिझल्ट मॅच व्हावेत म्हणून केले. चेक करा इन दी चॅट बॉक्स. आय एम लुकिंग इन दी चॅट बॉक्स नाव. टेल मी. ट्राय टू अंडरस्टँड इट अँड टेल मी क्लिअर अँड रिटन वेन यू कम्प्लीट विथ द रायटिंग. जरा सांगा, तुमच्या रिप्लाय साठी थांबलोय. जमलंय का? पोझिशन्स ऑफ अँटीनोड समजल्या का? पोझिशन्स ऑफ नोड समजल्या का बघा. पोझिशन्स ऑफ अँटीनोड समजल्या का बघा. गुड. सांगा जरा पटकन. 2-3 रिप्लाय आले फक्त. सगळ्यांनी करा रिप्लाय. गुड. फाईन. तुम्हाला समजलं पोझिशन्स ऑफ नोड्स अँटीनोड्स? समजलं का? आता मला सांगा, तुमच्या नोटबुक मध्ये चेक करा. 0 ला अँटीनोड पाहिजे आहे का बघा. 0 ला अँटीनोड आहे का तुमच्या नोटबुक मध्ये? आहे का? λ/2 ला अँटीनोड आहे का बघा. आहे का λ/2 ला अँटीनोड? 2 टाइम्स λ/2 म्हणजे 2 कॅन्सल. लॅमडाला एक अँटीनोड आहे का बघा. आहे का? जे काय ऑब्झर्वेशन होतं ते मॅथमॅटिकली पण सांगता येत आहे ना. जे काय आपण ऑलरेडी ड्रॉ केलेलं आहे ते सांगता येतं. आता गंमत अशी आहे, मॅथमॅटिकली सुद्धा आपल्याला डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स काढता येतं आणि डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड्स काढता येतं. कसं? इथे एक अँटीनोड आहे, नेक्स्ट अँटीनोडची पोझिशन ही आहे, नेक्स्ट अँटीनोडची पोझिशन ही आहे, नेक्स्ट अँटीनोडची पोझिशन ही आहे. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड्स म्हणजे दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन. काय येईल याचा आन्सर? 4 टाइम्स λ/4 मायनस 2 टाइम्स λ/4. आन्सर काय येईल? दिस मायनस दिस. किती येईल? काय लिहू नका, सांगा फक्त. 4 मायनस 2 किती येईल? 2. 2 टाइम्स λ/4. आन्सर किती आलं? λ/2. काय काढलं आपण? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड्स. दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन. आला असतं तसं पण करून. तसं डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स कसं काढलं असतं? दिस पोझिशन मायनस दिस पोझिशन. 3 λ/4 मायनस λ/4. 3 λ/4 मायनस 1 टाइम्स λ/4. बरोबर का? 3 λ/4 मायनस 1 λ/4. परत किती आलं? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स 2 λ/4. अरे पण बरं 2 λ/4 म्हणजेच काय? λ/2 काढलंय ना ऑलरेडी आपण. काढलंय की नाही? ऑलरेडी हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे सर. बर, प्रश्न विचारू का? तयार आहात का? चुकला तर? सर आम्ही चुकलो की तुम्हाला कॅडबरी? विचारू का प्रश्न? चुकायचं नाहीये. जरा प्रश्न कन्स्ट्रक्ट करतो मी. बघा, इफ यू आर गिवन 2 waves म्हणजे 2 लॅम्बडा एवढं डिस्टन्स दिलेलं आहे. किती डिस्टन्स दिलेलं आहे? 2 लॅम्बडा एवढं डिस्टन्स दिलेलं आहे. हाऊ मेनी antinodes will be obtained? How many antinodes will be obtained in a length of 2 lambda, ignoring the nodes and antinode at the